नीट काढ, काय काढतेस तर. देव यायला पाहिजे आतमध्ये, जायला नाही. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू रोशनीज ड्रीम डायरी वन्स अगेन. तर मी गावी आले, तुम्हाला माहिती आहे आता होळी आहे, तर गावाला पालखी वगैरे येते. सो आज आमच्याकडे पालखी येते, सकाळपासून त्याचीच तयारी सुरू आहे सगळी. पण मी हेल्प नाही करू शकत आहे, कारण माझे पिरियड झालेत म्हणून मला हेल्प नाही करायला देत आहेत. बाजूला बसलेली होती मी, पण माझ्या बहिणी आहेत, माझी आई आहे, सगळे करतायत तयारी. तो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज घरी पालखी येते तर कसं सेलिब्रेशन केलं जातं, कशी पूजा केली जाते, काय काय केलं तर ते सगळं ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. सो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा. पण हा सरळ एका लाईनीत काढ ना. इथनं बा हा बरोबर आहे. ह्याच्या पुढनं असं अशी लाईन घेऊन जा. पण दिसतील, असू दे असू दे. काय दिसतील ना अगं हा धीमा वाकडा वाकडा आता असा इथं काढू नको. आता हा आहे ना, इथं काढायचं आणि इथं काय इथं ना असता नाही. समू तिथे पण काढ रांगोळी. पावलं काढायचे सानू, असं नाही काढायचं. एक गोल घ्यायचा आणि फिरवायचा त्याला. हा म्हणजे एकदम मोठा काढायचा. झोपले हॅपी होळी टू एव्हरीवन. सो माझ्याकडून आणि रोशनी ड्रीम डायरीच्या सर्व परिवाराकडून तुम्हाला सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. प्ले सेफ होळी, काळजी घ्या आणि हॅपी होळी. तर कोकणातली होळी म्हणजे आमच्याकडे देवदाराशी येणं बोलतात. देवदाराशी येणं म्हणजे आमच्या गावच्या देवळातील देवांना पालखीमध्ये बसून प्रत्येक वाडीमध्ये प्रत्येक वाडीतल्या घरांमध्ये घेऊन जातात. तिथे त्यांची पूजा केली जाते. कोणाचे नवस बोललेले असतात ते फेडले जातात किंवा कोणाला नवस बोलायचे असतात ते तिथे बोलले जातात. आणि पूजा केल्यानंतर 4-5 दिवस प्रत्येक घरातमधून पालखी फिरल्यानंतर शेवटच्या दिवशी एक जत्रा असते, त्याला शिंपणं बोलतात. त्या दिवशी पालखी देवळात परत जाते आणि जे पालखीमधले देव आहेत त्यांना देवळामध्ये परत स्थापित केलं जातं. सो अशा प्रकारे कोकणातली होळी सेलिब्रेट केली जाते. इकडे रंग खेळले नाही जात, पण इकडे देवदाराशी हा महत्त्वाचा सण असतो आमचा. शिमगा असतो आणि शिंपणं असतं. सो अशा पद्धतीने गावची होळी सेलिब्रेट केली जाते.